प्रत्येक विद्यार्थ्यांचं आपलं कॉमर्स क्लासेसमध्ये स्वागत आहे। आज आपण जवळपास 10 एंट्रीज बघणार आहोत एका एक्झाम्पलमध्ये आणि जनरल एंट्रीज करणार आहोत। त्यासोबतच अशाच प्रकारचे उदाहरण हे प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक घेऊन येणार आहे मी आणि जवळपास 5 ते 6 किंवा 10 जवळपास एक्झाम्पल मी घेऊन येणार आहे। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून हे पूर्ण आपले जे अकाउंट्स एंट्रीज आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर आपण सुरुवात करूया आणि हे जे फर्स्ट उदाहरण आहे ते घेऊ की जनरलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक ऑफ नरेंद्र जनरल स्टोअर आणि इथे तारीख दिलेली आहे 2019 एप्रिल आणि 1 तारखेला। तर 1 तारखेला त्यांचा काय ट्रान्झॅक्शन झाला होता तर नरेंद्र कमेन्स बिझनेस विथ कॅश 80,000 रुपीज। म्हणजे बिझनेस सुरू केल्याच्या नंतर सगळ्यात पहिले त्यांनी काय आणली, कॅश आणली, कॅपिटल आणलं आणि कॅपिटलची आपल्याला एंट्री करावी लागते। कॅपिटलची एंट्री कशी करायची, त्यांनी बिझनेस मध्ये काय आणलेलं आहे, कॅश आणलेला आहे। आता कॅश आणलंच म्हणजेच कॅशला आपण रिअल अकाउंटचा जो नियम आहे तो लावू, गोल्डन रूल्स लावू आणि हे रिअल अकाउंटचा नियम जो आपल्याला आहे हे असं सांगते की डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट। आता हे जे दोन नियम आहे त्यापैकी इथे आपल्याकडे काय आलं, आपल्या बिझनेस मध्ये कॅश आलेला आहे म्हणजेच डेबिट व्हॉट कम्स इन ते कॅश आलं म्हणून कॅश आपण डेबिट करू आणि हे जे कॅश आहे हे कॅपिटल म्हणून आलेलं आहे आणि कॅपिटलचा जो नियम लागतो तो आहे पर्सनल अकाउंटचा आणि पर्सनल अकाउंटचा नियम आपल्याला काय सांगतो, डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर। जे कोणी आपल्याला पैसे देत असेल किंवा काही देत असेल आपल्या बिझनेसला त्याला आपण काय करायचं आहे, क्रेडिट करायचं आहे। म्हणून कॅपिटल अकाउंट इथे क्रेडिट करायचं म्हणजेच कॅश अकाउंट डेबिटेड आणि कॅपिटल अकाउंट क्रेडिटेड 80,000 ही आपली एंट्री येणार आणि त्यासोबतच आपले नॅरेशन जे राहणार आहे ते काय राहणार आहे, बिंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश। ठीक आहे, तर रिअल अकाउंट आणि पर्सनल अकाउंटच्या अशा पद्धतीने इथे एंट्री झाली। आता दुसरं पाहणार आहोत की परचेस गुड्स फ्रॉम किरण 40,000 ऑन द क्रेडिट। उधारीवर मालाची आपण जर खरेदी केली असेल परचेस तर काय केलं, परचेस अकाउंट डेबिटेड अँड किरण अकाउंट क्रेडिटेड। आता हे असं का बरं झालं तर परचेस गुड्स फ्रॉम किरण ठीक आहे 40,000 हे अशा प्रकारची एंट्री जी आहे होणार आहे। परचेस इथं उल्लेख करायचा आहे का आपण खरेदी केली म्हणून आणि किरण नावाचा उल्लेख करायचा आहे, कॅशचा नाही। का बरं, कारण इथं आपण उधारीवर मालाची खरेदी केलेली आहे म्हणून आपली एंट्री येणार आहे की परचेस अकाउंट डेबिटेड आणि किरण अकाउंट क्रेडिटेड। परचेसला कोणता नियम लागतो तो नॉमिनल अकाउंटचा लागतो कारण इथे आपण एक्सपेन्सेस केलेला आहे म्हणून, आणि किरणला कोणता नियम लागतो तर पर्सनल अकाउंटचा नियम लागतो। तर तशा पद्धतीने इथे एंट्री झालेली आहे। त्यानंतर तिसऱ्या नंबरची म्हणजेच डेट जी आहे आपली तारीख ते आहे 5 आणि 5 तारखेचा आपण व्यवहार पाहणार आहोत ते म्हणजे पेड रेंट। म्हणजे आपण काय केलं, भाडं भरलं। आता हे जे भाडं होतं ते किती होतं, 2,000 रुपये। जर का आपला कोणता खर्च झाला असेल त्याला आपण नॉमिनल अकाउंटचा नियम लागतो आणि नॉमिनल अकाउंटचा जो आपला गोल्डन रूल आहे तो असा आहे की ऑल एक्सपेन्सेस अँड लॉस काय करायचं आहे, डेबिटेड करायचं आहे। म्हणजे एक्सपेन्सेस आणि लॉसेस आपल्याला डेबिटेड करायचे आहे आणि इन्कम्स आणि गेन्स आपल्याला क्रेडिटेड करायचं आहे। मग त्याच पद्धतीने आपण रेंट जे आहे त्याला डेबिटेड करू आणि एकंदरीत भाडं भरलं म्हणजे आपल्या जवळची कॅश केली, कॅशला अकाउंटला आपण क्रेडिटेड करणार आहोत। म्हणजे रेंट पेड, रेंट अकाउंट डेबिटेड टू कॅश अकाउंट। तर हे काय झालं, बिंग पेड रेंट हे त्याचं नॅरेशन झालेलं आहे आणि त्यासोबतच त्याची अमाऊंट आपण 2,000 असं करून लिहायचं। ते अगदी सिंपलचं उदाहरण आहे पण खूप महत्वपूर्ण आहे कारण तुम्ही पर्सनली ज्यावेळेस रूल लावून एखादी एंट्री कराल तर त्यावेळेस प्रॉब्लेम होऊ शकते। आता खूप इझी वाटते कोणता अकाउंट आहे, कोणता आपण रूल्स लावतो, गोल्ड रूल्स लावतो, त्यासाठी भरपूर मेहनत करणं किंवा प्रॅक्टिस करणं खूप महत्वपूर्ण आहे। आता जो दिनांक आहे 10 त्याचं आपण उदाहरण बघूया किंवा एक्झाम्पल बघू। बघा, सोल्ड गुड्स टू मिस्टर विकास ₹5,500 ऑन द क्रेडिट। म्हणजे आपण उधारीवर मालाची विक्री केलेली आहे आणि कोणाला केली, विकासला, म्हणून विकास अकाउंट डेबिटेड करणार आहोत। का बरं, कारण ते पर्सनल अकाउंटचा नियम आपण इथे लागू आणि विकास अकाउंट डेबिटेड केले 5,500 उधारीवर आहे म्हणून आपल्याजवळ कॅश आलीच नाही। ठीक आहे, आपल्याकडे कॅश की आली नाही म्हणून विक्रीसाठी विकास अकाउंट डेबिटेड आणि सेल्स अकाउंट आपण क्रेडिटेड करणार आहोत। विकासला जो आहे तो पर्सनल अकाउंटचा नियम लागतो म्हणजेच डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर वाला। तर रिसिव्हर कोण आहे, विकास आहे म्हणून त्याला आपण डेबिट केलेला आहे आणि सेल्स नॉमिनल अकाउंटचा म्हणजे आपण उल्लेख करतो इथे की जेव्हा कोणता आपल्याला इन्कम वगैरे येणार आहे तर सेल्सला आपण काय करणार आहोत, इथे क्रेडिटेड करणार आहोत। त्यानंतर दिनांक 15चा काय व्यवहार झाला आपण बघू। परचेस फर्निचर ऑफ ₹30,000 ऍट GST 18%।
तर हे इथे टॅक्सेस भरायचं आहे. ठीक आहे, आणि टॅक्सेस किती आहे? 18% आहे. परचेस फर्निचर 30,000चं परचेस केलं म्हणजेच आपल्याकडे फर्निचर आलं आणि आपल्याजवळची कॅश गेली, आणि त्यासोबतच आपल्याला जीएसटी पण भरावा लागला 18%. तर परचेस फर्निचर म्हटल्याच्या नंतर आपल्याकडे काय आलेलं आहे? फर्निचर. म्हणून फर्निचर अकाउंट डेबिटेड. रिअल अकाउंटचा इथे नियम लागतो, गोल्डन रूल्स लागतो की डेबिट वॉट्स कम्स इन. आपल्याकडे काय आलेलं आहे? तर फर्निचर आलेलं आहे, म्हणून आपण त्याला डेबिटेड करू. पण आपण त्याला काय दिलेलं आहे? जीएसटी सुद्धा दिलेला आहे, म्हणजे एक्सपेन्सेस आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल्स लागतो, आणि नॉमिनल अकाउंटचा रूल्स लागल्यानंतर तो खर्च आहे, एक्सपेन्सेस आहे, त्याला सुद्धा डेबिटेड करावं लागणार. तर 18% आपण डेबिटेड करून देऊ. हे दोन्ही एक म्हणजे सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या दोन्ही याला 18% विभाजित हे करून देऊ. त्यानंतर आहे की सगळं आपण कशाने भरलेलं आहे? कॅशनी, म्हणून कॅश अकाउंट इथे क्रिएटेड होणार आहे. त्यानंतर दिनांक 18 तारखेची आपण जे ट्रान्झॅक्शन आहे ते पाहणार आहोत की रिसीव्ह अ बेरर चेक ऑफ ₹25,000 फ्रॉम विकास. तर विकासने कशा पद्धतीचा आपल्याला चेक दिलेला आहे? तर बेरर चेक दिलेला आहे ₹25,000. तर काय झालं? कॅश आपल्याकडे आली, म्हणून कॅश अकाउंट डेबिटेड. आणि विकासने कोणी दिलेला आहे? विकासने. तर याच पद्धतीने रिअल अकाउंटचा नियम, त्यासोबत पर्सनल अकाउंटचा नियम लागला, आणि 25,000 आपण हे जे अकाउंट आहे आपण किंवा मग आपल्याकडे कॅश आलेली आहे. पेड टू किरण बाय चेक ऑफ देना बँक ₹20,000. म्हणजे आपण काय केलं? चेकने इथे व्यवहार केलेला आहे, पेड टू किरण बाय चेक. तर एकंदरीत किरण अकाउंट डेबिटेड, आणि पैसे जे आहे ते देना बँकेने दिलेले आहे, त्यामुळे देना बँक आपण काय करणार आहोत? क्रेडिट करणार आहोत.